रम्मी खेळा, पैसे जिंका, घरी बसून लाखो कमवा. मोबाईलवर सतत दिसणाऱ्या या जाहिराती आणि सेलिब्रिटींच्या चमचमीत चेहऱ्यांनी आकर्षित होणारे हजारो लोक. पण या ऑनलाईन रम्मीच्या दुनियेत कितीतरी लोक करोडपती झाले असं आपल्याला भासवलं जातं. आणि या आमिषाला बळी पडून अनेक लोक आपल्याकडे जे आहे ते सर्वस्व गमावून बसतात. यामुळं दिवसेंदिवस कित्येक तरुण कर्जाच्या विळख्यात सापडत आहे आणि पुढे हताश निराश होऊन त्यातून आपलं आयुष्य संपवून टाकत आहे. अशीच एक घटना घडली आहे धाराशिव जिल्ह्यात. या ऑनलाईन रम्मीच्या जुगारामुळे संपूर्ण कुटुंब संपलं गेलंय. 3 वर्षापूर्वी प्रेमविवाह झालेल्या लक्ष्मण जाधव नावाच्या एका व्यक्तीनं पत्नी आणि मुलाला विष देऊन मारलं. नंतर स्वतः गळफास लावून आपलं जीवन संपवलं. ऑनलाईन गेमच्या व्यसनावर नियंत्रण न राहिल्यानं कर्ज फेडण्यासाठी त्यानं जमीन आणि प्लॉटही विकला, तरीही कर्ज फिटलं नाही. अखेर त्याने आपलं आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. पण हे संपूर्ण प्रकरण काय आहे त्याची स्टोरी या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत. नमस्कार मंडळी, मी विठ्ठल आणि तुम्ही बघताय वेद.com. धाराशिव जिल्ह्यातील बावी गावात एक धक्कादायक घटना समोर आली. या बावी गावात मारुती जाधव यांचं कुटुंब वास्तव्यास आहे. त्यांना एकूण 3 मुलं, त्यापैकी लक्ष्मण जाधव हा त्यांचा सर्वात लहान मुलगा. लक्ष्मणला मागील काही वर्षापासून बावी गावातीलच तेजस्विनी नावाच्या तरुणीवरती प्रेम झालं. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला, पण दोन्हीकडील कुटुंबाचा या लग्नाला विरोध होता. शेवटी लक्ष्मण आणि तेजस्विनी यांनी 3 वर्षापूर्वी कुटुंबाच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला. सुरुवातीला काही काळ दोन्हीकडील कुटुंब आपल्या मुलांवरती नाराज होते. कधीतरी तेजस्विनीचं घरच्यांशी बोलणं होत असे, मात्र लक्ष्मण या सगळ्या गोष्टींपासून अलिप्त होता. त्याचं कुणाशी संभाषण व्हायचं नाही, ना कुणाशी भांडण. मागील वर्षभरापासून गावातच तो आपल्या प्लॉटवरती पत्र्याचं शेड ठोकून राहत होता. कुणाशी बोलणं नाही, कुणाच्या कामात हस्तक्षेप नाही. त्यामुळे साहजिकच तो कुटुंबापासून वेगळा राहू लागला. 24 वर्षीय पत्नी तेजस्विनी आणि 2 वर्षाचा चिमुकला मुलगा शिवांश याच्या सोबत तो आनंदी आयुष्य जगत होता. नवरा बायकोमध्ये कधीही भांडण झालं नाही असं गावातील नातेवाईक सांगतात. वाटणीला आलेल्या थोड्याफार शेतजमिनीतील तो काम करायचा. सोबत JCB आणि ट्रॅक्टरवरती तो चालक म्हणून जायचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह भागायचा. पण दुसरीकडे त्याच काळात त्याला रम्मी या ऑनलाईन गेमबद्दल आकर्षण वाटू लागलं. आपण ही गेम खेळून लवकरात लवकर करोडपती होऊ असं वाटू लागलं. सुरुवातीला या जुगारात आकर्षित करण्यासाठी वेलकम बोनस दिलं जातं आणि त्याने 50 रुपयापासून हा गेम खेळायला सुरुवात केली आणि त्याला 50 रुपयापासून 650 तो जिंकला. त्यानंतर त्याला त्या खेळाबद्दल अजून आकर्षण वाढत गेलं आणि तो त्या गेममध्ये गुंतत गेला. तो तासनतास मोबाईलवरती आपला वेळ घालवायला लागला. त्यानंतर त्याच्या जवळील सगळे पैसे संपले, पण तो ते गेलेले पैसे परत मिळवण्यासाठी हात उसने पैसे घ्यायचा किंवा कर्ज काढायचं आणि पुन्हा ती गेम खेळायचा. हे चक्र सारखं चालू होतं. अखेर लक्ष्मणवरती कर्जाचा डोंगर वाढत गेला. तसतसं त्याचं टेन्शनही वाढत गेलं. यातून मुक्त होण्यासाठी वर्षभरापूर्वी त्यांनी त्याची 1.25 एकर शेतजमीन सुद्धा विकली. पण ऑनलाईन रमीचा नाद काही सुटला नाही. कर्ज पुन्हा वाढत गेलं. पुढे पत्र्याचं शेड करून लक्ष्मण आपल्या कुटुंबासोबत ज्या जागेत राहत होता त्या प्लॉटचाही त्याने 15 दिवसापूर्वी सौदा करून टाकला होता. प्लॉट विकण्या अगोदर तेजस्विनीने गावातील तिच्या आईवडिलांना आणि लक्ष्मणनं त्याच्या वडिलांना याची कल्पना दिलेली होती. पण दोघांच्याही कुटुंबाकडून सांगण्यात आलं की आयुष्य तुमचं आहे, तुम्ही जो काही निर्णय घ्यायचा आहे तो घेऊ शकता. प्रेमविवाह झाल्यापासून लक्ष्मण कुटुंबापासून वेगळा राहत होता. त्या ऑनलाईन जुगारात जवळचे पैसे गेले, शेतजमीन गेली, प्लॉटही गेला, तरीही कर्जबाजारीपणातून सुटका काही झाली नाही. आर्थिक परिस्थिती एवढी बिकट झाली होती की काही दिवसापूर्वी तेजस्विनीच्या वडिलांनी तेजस्विनीला घरातील गॅस भरून आणण्यासाठी 1000 रुपये दिले होते. पण कर्जाचा डोंगर जिवंतपणी मरण यातना देत होता. त्यामुळे लक्ष्मण हा प्रचंड तणावात राहत होता. अशातच सोमवारी 16 जूनला सकाळी 10 वाजून गेले तरी पत्र्याच्या शेडचा दरवाजा अजून उघडला नव्हता. 2 वर्षाचा चिमुकला शिवांश रोज सकाळी उठला की शेजारच्या आजीकडे जायचा. तो आज आला नाही म्हणून त्या आजी अगोदर आवाज देतात, पण काहीच प्रतिसाद येत नसल्यामुळं त्या पत्र्याच्या शेडकडे जाऊन दरवाजा वाजवतात, तरीही आतमधून काही आवाज येत नाही. त्यामुळं घाबरून गेलेल्या आजी गावातील नातेवाईकांना कळवतात. कामावरती गेलेले तेजस्विनीचे वडील फोन केल्यावरती धावत पळत येतात. ते त्यांच्या मुलीला आवाज देतात, पण त्यांना काही प्रतिसाद मिळत नाही. दरवाजा आतून लॉक केलेला असतो. त्यानंतर पत्र्याचा शेडचा काही भाग कापला जातो आणि आतमधून डोकावून पाहिल्यानंतर सर्वांना मोठा धक्का बसतो. तेजस्विनी आणि चिमुकला शिवांश बंगलावरती शांत पडलेले असतात, तर लक्ष्मण गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसतो. गावातील सरपंच लगेच या घटनेची माहिती धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशनला देतात.
पोलीस निरीक्षक मारुती शेळके आणि त्यांच्या पथकानं घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला जातो। तेव्हा घटनास्थळी 2 विषाच्या बाटल्या आढळून आल्या। त्यातील एक बाटली ही रिकामी झालेली असती तर दुसरी ही बाटली सीलबंद होती। पोलीस निरीक्षक मारुती शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री लक्ष्मण जाधव यांनी अगोदर आपली पत्नी आणि मुलाला विष पाजलं असेल आणि त्यानंतर लक्ष्मणनं स्वतः गळफास लावून आत्महत्या केली। लक्ष्मण हा ऑनलाईन जुगाराच्या आहारी गेला होता। शेअर मार्केटमध्ये त्याचं आर्थिक नुकसान झालं होतं। कर्जबाजारीपणामुळे शेत जमीन प्लॉट विकल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे। त्यामुळे प्राथमिक तपासात आर्थिक विवेचनेतून हा प्रकार घडल्याचा संशय आहे। या प्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे। मृतदेह ताब्यात घेतलेले असून या घटनेचा सखोल तपास केला जाईल आणि इतर काही कारणं असतील तर त्याचाही शोध घेतला जाईल। दरम्यान या घटनेनंतर माध्यमांमार्फत त्यांच्या कुटुंबामधून असं समजतंय की मार्च महिन्यातच शिवांशचा वाढदिवस साजरा केला होता। लक्ष्मण आणि पत्नीचा आमच्याशी जास्त काही संपर्क नव्हता। त्यांनी कधीही कुठलीही अडचण आम्हाला सांगितली नाही, पण त्यांच्यात सगळं काही सुरळीत चालू होतं असं वाटत होतं। त्यांनी इतक्या टोकाचं पाऊल का उचललं याचं नक्की कारण माहीत नाही। लक्ष्मणला ऑनलाईन जुगाराचं व्यसन होतं, त्यातून तो कर्जबाजारी झाला अशी गावकऱ्यांमध्ये मोठी चर्चा आहे आणि त्यांच्याकडूनच आम्हाला सगळी ही माहिती कळते। आमची कुणाबद्दलही काही तक्रार नसल्याचं दोन्ही कुटुंबाकडून सध्या सांगण्यात आलंय। मंडळी, एका ऑनलाईन जुगाराच्या नादानं एक तरुण नव्हे तर अख्खं कुटुंब संपलं। बायको, मुलगा, स्वतःचं आयुष्य सगळं काही या डिजिटल रम्मीच्या विळख्यात हरवलं। मात्र दुसरीकडे अशाच गोष्टींचं दिवसेंदिवस सेलिब्रिटींकडून मोठं प्रमोशन चालू आहे। वेगवेगळ्या जाहिराती करून तरुणांना जुगार खेळण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं। त्यामुळे या ऑनलाईन जुगाराला आळा घालणार कोण? या कुटुंबाच्या मृत्यूला जबाबदार कोण? याविषयी तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या वेद.com ह्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।